Hello students, welcome back in our online English lecture. Today I am going to teaching you one of the most important and entertaining novel of Joel Gabriel Vern's Around the World in 18 Days. Students, in this part first we are going to learn characters, theme of the novel, story of the novel, and summary of the extract. Let us discuss about the Jules Gabriel Verne. First, about the author. Jules Gabriel Verne was born 1828 to 1905, was a French novelist, poet, and a playwright. About his work, Verne wrote widely popular series of adventures novels, including Journey of the Center of the Earth, 1864, 20,000 Leagues Under the Sea, and Around the World in 80 Days, 1873. And Vaughan is the considered journeys generally literary a major author in the France and most of the Europe. Now, ज्वेल गॅब्रियल वर्न्स यांचा जन्म 1828 साली आणि मृत्यू 1905 साली झाला होता. ते फ्रेंच कादंबरीकार, कवी आणि नाटककार होते. असणाऱ्या लेखनामध्ये अत्यंत प्रसिद्ध अशा साहस कथांचा समावेश होता. याच्यामध्ये जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ, 20,000 Leagues Under the Sea and Around the World in 80 Days या अत्यंत साहसी अशा कादंबऱ्यांचा समावेश आहे. वरने सर्वसाधारणपणे फ्रान्समधले आणि युरोपमधले अत्यंत प्रसिद्ध असे साहित्यिक आहे व त्यांच्या लिहिलेल्या कादंबऱ्यांमध्ये जगामध्ये सर्वाधिक जास्त भाषांतर झालेलं आहेत. अशा ह्या अत्यंत प्रसिद्ध असणाऱ्या कादंबरीकार, कवी, नाटककार यांचा आपण एक नॉवेलचा स्टडी करणार आहोत, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. इयत्ता 12वीमध्ये 4.3 यावरती आपल्याला एक्झामिनेशनमध्ये असणारे क्वेश्चन्स कशा पद्धतीचे असणार आहे ते आणि बोर्ड एक्झामला विचारले जाणारे क्वेश्चन्स कशा प्रकारचे असणार त्यामध्ये नॉवेल हा सेक्शन 4 नंबरसाठी आलेला असतो आणि त्यामध्ये क्वेश्चन नंबर 5C हा क्वेश्चन्स ऑन एलिमेंट्स ऑफ द नॉवेल सच ॲज डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, डिस्कस, इलिस्ट्रेट, नॅरेट अँड जस्टिफाय अशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजेच काय की प्रश्न क्रमांक 5C हा अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज याच्यावर कन्फर्म असणार आहे आणि याच्यावर असणारे जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नामध्ये असणारे कादंबरीचा प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, कॅरेक्टर यावर आधारित प्रश्नांचा संच असू शकतो. उदाहरणार्थ आपल्याला कोणते क्वेश्चन्स बघता येऊ शकते, कम्पेअर द कॅरेक्टर, स्केच ऑफ द फिलियस फॉग, पासपार्टूट, ऑडा अँड डिटेक्टिव्ह फिक्स, किंवा डिस्क्राईब द फिक्स ट्राईड हार्ड बट कुड नॉट फिक्स चेंज ऑफ अ रॉबरी ऑन फॉग, किंवा discuss the theme of the novel or explain the theme of the novel and justify the aptness of the title, narrate the plot of the extract in your own words. असे प्रत्येकी 2 गुणांचे 2 प्रश्न विचारले जातील. म्हणजेच हा टॉपिक आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून एकूण 4 मार्कासाठी विचारला जाणार आहे. लेट अस नो अबाउट द मेजर कॅरेक्टर्स अँड मायनर कॅरेक्टर्स ऑफ द नॉवेल. आता मेजर कॅरेक्टर्समध्ये फिलियस फॉग, पासपार्टूट, ऑडा अँड डिटेक्टिव्ह फिक्स हे मेजर कॅरेक्टर्स आहेत. मायनर कॅरेक्टर्स आर सर फ्रान्सिस क्रोमॅटी, जॉन बन्सरी, रिफॉर्म क्लब मेंबर्स अँड पार्सी गाईड, कर्नल स्टॅम्प प्रॉप्टर्स, मिस्टर क्रॅमर फ्रीड, मिस्टर मँडी बॉय, एल्डर विल्यम हिच अँड मर्ज कॅप्टन स्पीडी. Let's see some details of the major characters. Phileas Fogg, a wealthy gentleman who is calm, clever, and usually waits his own way. He bets 20,000 pounds for
million of pounds in today's money. Can he win his huge and risky wager? Phileas Fogg फार श्रीमंत, सभ्य आणि हुशार अशी व्यक्ती आहे. फिलियस फॉग यांनी 80 दिवसामध्ये संपूर्ण पृथ्वीचा जो प्रवास करण्यासाठी 20,000 पाऊंडची पैस लावलेली होती आणि त्याचबरोबर आजच्या तुलनेमध्ये ते पैसे म्हणजे अत्यंत जास्ती आहे. असा प्रचंड मोठा आणि जोखमीचा प्रवास त्यांनी या ठिकाणी सुरुवात केली होती आणि ही पैस जिंकणार आहे की नाही आपण ह्या स्टोरीमध्ये बघणार आहोत. यामधील दुसरं पात्र आहे ते म्हणजे पास पार्ट आउट. एक क्वाईट लाईफ. ही हॅज अ जस्ट अ पर्सनल सर्वंट ऑफ फिलियस फॉग अँड अत्यंत शांत असं आयुष्य घालवायचं होतं त्यांना. त्यांनी नुकतीच फिलियस फॉग यांच्याकडे नोकरी करायला सुरुवात केलेली होती. म्हणजेच या प्रवासादरम्यामध्ये कोणती मोठी चूक करतात ती बघायचं आहे. तिसरं महत्त्वाचं पात्र म्हणजे डिटेक्टिव्ह फिक्स. डिटेक्टिव्ह फिक्स डिसाइड्स टू फिलियस फॉग इज अ बँकर अँड डिटेक्टिव्ह अँड अरेस्ट हिम. Then when he succeeded and then he feels the गिल्टी. जेव्हा डिटेक्टिव्ह फिक्स यांना कळतं की फिलियस फॉग हा बँक चोर आहे आणि तो त्याला ठरवतो की अटक करायची, त्यामुळे तो यशस्वीही होतो. पण तो त्याच्यामागे कशा पद्धतीची जगभ्रमंती करतो, तो गिल्टी आहे की नाही हेही आपण बघणार आहोत. त्यातला अनदर इम्पॉर्टंट कॅरेक्टर प्रिन्सेस ऑडा. प्रिन्सेस ऑडा शी इज इंटेलिजंट अँड ब्युटिफुल. अतिशय सुंदर अशी भारतीय स्त्री आहे. जेवढी ती सुंदर आहे तेवढी ती हुशारही आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे फ्रान्सिस क्रोमॅटो. सर फ्रान्सिस क्रोमॅटो मीन्स अ ट्रॅव्हलर इन इंडिया. कॅन ही हेल्प देम सेव्ह द प्रिन्सेस. क्रोमॅटो ही भारतीय प्रवासामध्ये त्यांना भेटलेली व्यक्ती होती. कशा पद्धतीने ते हेल्प करता या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर कॅप्टन स्पीडी जे आहेत कशा पद्धतीने ते रिफ्यूज करता फॉगसाठी अँड अदर्स फॉग्स हाऊ कॅन दे मेक अ चेंज हिज माइंड. कॅप्टन स्पीडी हे फिलियस फॉग आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना म्हणजे पास पार्ट आउट आणि डिटेक्टिव्ह फिक्स यांना आपल्या वाफेच्या इंजिनामधून इंग्लंडला नेण्यासाठी मदत करतात. सुरुवातीला रिफ्यूज करता, नंतर त्यांचं मन परिवर्तन केलं तर. लेट अस डिस्कस अबाउट द स्टोरी अँड प्लॉट ऑफ द नॉवेल. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आधारित आपल्याला एक्झामला जे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. डिस्कस द प्लॉट अँड स्टोरी ऑफ द नॉवेल अराउंड द वर्ल्ड इन 80 days. अराउंड द वर्ल्ड इन 80 days या कादंबरीचा प्लॉट, कथानक किंवा कथा ही तुमच्या शब्दामध्ये सांगा, असा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पुस्तकामध्ये पेज नंबर आहे 190 आणि लेट्स सी कादंबरीची सुरुवात कशी होती बघा. अराउंड द वर्ल्ड इन 80 days begins at the Royal Reform Club with Phileas Fogg, Thomas Flanagan, Samuel Fallentin and John Sillibrand sitting by fireplace reading a newspaper. इंग्लंडमधील एका प्रसिद्ध रिफॉर्म क्लबमध्ये फिलियस फॉग, थॉमस फ्लॅनेगन, सॅम्युअल फॉलेंटिन अँड जॉन सुलिव्हन हे सगळे त्या क्लबमध्ये न्यूजपेपर रीडिंग करत बसलेले होते. वी आर इंट्रोड्यूस्ड टू फॉग, अ व्हेरी प्रिसाइज मॅन who regularly goes to the Reform Club in every evening. फिलियस फॉग अतिशय अचूक वेळेला संध्याकाळी नियमितपणे रिफॉर्म क्लबमध्ये न चुकता जात असतात. अशीच सुरुवात या ठिकाणी केलेली आहे आणि हीच त्याची इंट्रोडक्शन किंवा त्याची ओळख सांगितली आहे. ते पहिलंच हे सेटिंग आहे ह्या कादंबरीचं, रिफॉर्म क्लब इन इंग्लंड, आणि यामधलं प्रमुख पात्र आहे फिलियस फॉग. सेकंड म्हणजे At the Reform Club, Fogg, Flanagan, Fallentin and Sullivan are talking about a recent bank robbery. हे सगळे मित्र अलीकडेच झालेल्या एका बँक रॉबरीबद्दल बोलत होते. These conversations lead to a wager. Fogg is quite sure he can travel around the world in 80 days, while Sullivan doesn't believe it.
त्यांच्या मते चर्चा चालू असतानाच त्या ठिकाणी ती चर्चा एका पैजेपर्यंत जाऊन पोहोचते आणि फॉग सर्वांच्या समोर सांगतात की ह्या जगाचा प्रवास मी 80 दिवसामध्ये पूर्ण करू शकतो. परंतु सुलेव्हॉनला हे पटत नाही आणि या ठिकाणी त्यांची पैज सुरू होती. सुलिव्हॉन, फॅलेंगन अँड फॅलेंटिन थिंक फॉग इज नॉट कन्सिडरिंग अँड अनएक्सपेक्टेड ऑल ऑफ द मेन एक्सेप्ट द वॅगर फॉर 20,000 पाऊंड्स. इतर मित्रांना फॉग जे बोलताय हे पटत नसतं आणि त्याच्यावरूनच त्यांच्या सगळ्यांची सोबत त्याची पैज लागते आणि पैजेमध्ये रक्कम ठरवली जाते 20,000 पाऊंड, 20,000 पाऊंडाची. म्हणजेच या ठिकाणी सुरुवातीला इंट्रोड्यूस केलेली जी पात्र आहे आणि हे जे सेटिंग आहे रिफॉर्म क्लब, ही या कथेची, या प्लॉटची मुख्य सुरुवात आहे आणि तिथून पुढे या कथेला सुरुवात होत असते. बघा थर्ड पॅरेग्राफमध्ये, दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंटायर प्लॉट अँड फ्रॉम देन we can see how fog goes around the world and we witness the amazing adventures that he has with his companions. या कथेची सुरुवात रिफॉर्म क्लबमधले एका पैजेने होत असते आणि इथून पुढे फॉग हा जगाच्या प्रवासाला निघत असतो आणि या प्रवासाला निघत असताना वेगवेगळ्या आश्चर्यकारक, साहसी, मनोरंजनात्मक गोष्टींचा आपल्या सोबतीच्या साक्षीदार कसा बनतो याचं वर्णन या ठिकाणी आढळतं. द मेन प्लॉट इज बेस्ड ऑन द फॉग्स ट्रॅव्हल व्हाईल ट्रॅव्हल्स ऑदर सपोर्ट्स द सेंट्रल थीम. या कादंबरीचा मुख्य जो विषय आहे, जी कथा आहे, ही फॉगच्या प्रवासाच्या अवतीभोवती फिरते आणि त्याला आधारित इतर छोटे छोटे प्लॉट जोडले जातात. परंतु या ठिकाणी सेंट्रल थीम जी आहे ती आहे फॉगचं ट्रॅव्हल्स, म्हणजे फॉगचा प्रवास. फिक्स. Let's see. The detective follows Fogg all over. He believes that the Fogg is the bank robber who has robbed a great sum. आणि फिक्स हे एक गुप्तहेर आहे, एक डिटेक्टिव्ह आहे आणि त्याला वाटत असतं की जी चोरी झालेली आहे ती फॉगने केलेली आहे आणि आपल्यासोबत त्यांनी भरपूर पैसा नेलेला आहे. ही पुट्स ऑब्स्टॅकल्स इन फॉग्स path just so that he can arrest him whenever he gets and warrant from England. and फॉगच्या प्रवासामध्ये वेगवेगळे अडथळे निर्माण करण्याचं, ऑब्स्टॅकल्स आणायचं काम हे डिटेक्टिव्ह फिक्स करत असतात आणि ज्या पद्धतीने त्याचं वॉरंट निघेल एवढंच एक त्याचा उद्देश असतो. The suspicious that Fogg might be a clever gentleman, a robber is the sub-theme of the book and the author makes the reader also suspicious. आता आपण जसं म्हटलं, जी सेंट्रल थीम आहे या कथेची, जी मध्यवर्ती कल्पना आहे, म्हणजेच त्या फॉगचा ॲडव्हेंचरस प्रवास किंवा साहसी प्रवास, ही मध्यवर्ती कल्पना आणि त्याला सब थीम जी जोडलेली आहे का बँक रॉबरी, म्हणजे याच्यामुळे वाचकाच्या मनामध्ये शेवटपर्यंत खरंच फॉग हा बँक रॉबर आहे का, ही एक उत्कंठा लागलेली आहे आणि ह्याचं ॲन्सर आपल्याला हे कथेच्या शेवटी मिळतं. पास पार्ट टू Two wonders whether his masters might be a robber, though in his heart he has ample trust in a Fogg's integrity. पास पार्ट आउटला देखील आश्चर्य वाटत असतं की त्याचा मालक खरोखरच चोर आहे का, पण तो त्याच्या अंतःकरणामधून, मनामधून आपल्या मालकाविषयी, फॉगविषयी पूर्णतः विश्वास ठेवत असतो. द प्लॉट मूव्ज अहेड विथ फॉग स्ट्रायव्हिंग थ्रू अ व्हेरियस ऑब्स्टॅकल्स टू रीच अ लंडन इन टाईम. पैजेच्या निर्धारित वेळेमध्ये पोहोचण्यासाठी फॉगने विविध अडथळ्यांचा, ऑब्स्टॅकलचा सामना करत ती पुढे जात होते. ही goes through the ब्रिंडिसी, सुएझ, बॉम्बे म्हणजे आत्ताची मुंबई, कलकत्ता नाव कोलकाता, हाँगकाँग, योकोहामा, सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क, फायनली लिव्हरपूल. तसा जो प्रवास सांगितलेला आहे अशा पद्धतीने प्रवास हा पुढे चालू होता. डिटेक्टिव्ह फिक्स अरेस्ट द फॉग ॲट लिव्हरपूल अँड दिस डिलेज फॉग अ बीट. ही थिंक्स दॅट ही हॅज मिस्ड डेडलाईन and has reached London in time when in reality he reached a full day earlier. The Fog wins the wager and
In course of his travels, he finds himself a worthy, charming, beautiful wife too. लिव्हरपूल या ठिकाणी पोहोचल्यानंतर फॉगला अटक केली जाते आणि यामुळे या प्रवासाला दरम्यान झालेला निश्चित झालेला जो वेळ आहे यामुळे त्याला थोडासा विलंब होतो. नंतर तो विचार करतो की आपल्याला असं वाटतं की तो अंतिम वेळेमध्ये पोहोचण्याची मुदत चुकलेला आहे, परंतु प्रत्यक्षरित्या लंडनमध्ये पोहोचल्यावर प्रत्यक्ष वेळेच्या आधी पोहोचलेला एक दिवस आलेला असतो. अशा प्रकारे फॉग हा जी पैज लावलेली होती ती पैज तो जिंकतो. फक्त तो पैसे जिंकत नाही तर ह्या प्रवासादरम्यान त्यांनी एक सुंदर अशी हुशार पत्नीसुद्धा त्याला लाभलेली असते. विद्यार्थी मित्रांनो, या कथेवरून आपल्याला असं लक्षात येतं की फॉग हा फक्त पैशाची पैस जिंकत नाही तर संपूर्ण जगाचा प्रवास करत असताना त्याला आलेला अनेक साहसी अनुभवसुद्धा या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि त्याच पद्धतीने सरते शेवटी पैशाबरोबरच त्याला अत्यंत अशी हुशार सुंदर भारतीय पत्नी मिळते. हा त्याच्यासाठी पैजेचा अत्यंत आनंद असतो. या कार्याची मध्यवर्ती कल्पना काय आहे याचा अभ्यास करताना आपल्याला असं सांगता येईल, द नॉवेल इज अ फुल ऑफ ॲडव्हेंचर अँड द फुल ऑफ एक्साइटमेंट. रीडर्स अँड द कम अक्रॉस एन्जॉय द बिगिनिंग टू द एंड. Phileas Fogg, the major characters in the novel, accept the challenge to go around the world in 80 days, and in accomplish this feat he goes the various lands and meets with the diverse adventures. Thus the novels proceeds the fast pace and there is always some excitement. Around the world in 80 days या कादंबरीमध्ये अत्यंत साहसी उत्साहाने परिपूर्ण आहे. वाचकांच्या मनामध्ये ज्यावेळेस अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत या कादंबरीमध्ये आलेले वेगवेगळी साहसी दृश्य असतील किंवा उत्कंठा ही लागून राहिलेली असते. या कादंबरीमधील प्रमुख पात्र आपण बघितलं, फिलियस फॉग हे एक एक प्रोटोगॉनिस्ट आहे आणि त्यांनी 80 दिवसांमधली जगभ्रमंती पूर्ण करणार आहे आणि यासाठी विविध साहसांना सामोरं जाण्यासाठी ह्या कादंबरीमध्ये अतिशय वेगाने पुढे जात असते आणि ह्याच कादंबरीमध्ये ती पुढे जात असताना विविध अनुभव आलेले आहे, वेगवेगळे ऑब्स्टॅकल्स आलेले आहेत आणि यासाठी हाच उत्साह शेवटपर्यंत टिकून ठेवलेला दिसतो. थोडक्यात म्हणजेच काय, या कादंबरीची जी कथा आहे ती अत्यंत जलद गतीने त्याचबरोबर उत्कंठतेनेही पुढे सरकताना आपल्याला दिसून येत असते. अँड द ब्युटी ऑफ द नॉवेल is that the writer takes the readers to a journey of many hair-raising incidents and exciting, adventurous, thrilling, at a beautiful place in the world. या कादंबरीच्या सगळ्यात शेवटचं किंवा महत्त्वाचं सौंदर्य म्हणजे लेखकाने वाचकांना अतिशय रोमांचकारी असे अनुभव किंवा साहसी अनुभव दिलेले आहे आणि अशा अनुभवांमधून लेखकाला वाचकांना त्यांनी उत्साही ठेवलेला आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ दिस ॲडव्हेंचर्स नॉवेल इज अ टाईम. इट इलिस्ट्रेट रिपीटेडली टाईम इज फिकल. महत्त्वाचा घटक म्हणजे कोणता आहे, तो म्हणजे टाईम. टाईमला या ठिकाणी काय म्हटलं आहे, फिकल म्हणलं आहे. अँड आयदर या संपूर्ण कादंबरीमध्ये वेळ ही खूप महत्त्वाचा घटक म्हणलं आहे. अँड इन मेनी टाइम्स आपल्या बाजूनी वेळ कशी उभी राहते किंवा वेळ आपल्या विरोधात कार्य कशी करत असते. म्हणजेच आपल्याला स्पष्टपणे असं म्हणता येईल की आयुष्यामध्ये माणूस एकतर वेळेवरती स्वार होतो किंवा वेळ त्याच्यावरच स्वार झालेली आपल्याला दिसून येऊ शकते. इन many cases time foils their plans when the delays builds up the ships and trains lives without them sometimes land the characters in trouble. बराच वेळेला आपण या कादंबरीच्या माध्यमातून की वेळेची योजना करत असताना आपण अयशस्वी होतो. जेव्हा एखादा विलंब वाढतो, वेळ वाढते, त्याच वेळेस जहाज असेल किंवा रेल्वे असेल ह्या आपल्याशिवाय पुढे निघून जात असतात. त्यामुळे पात्र हे कशा पद्धतीने अडचणीत येतात या ठिकाणी लक्षात येतं की वेळ ही अत्यंत महत्त्वाची आहे. इन द एंड ऑफ द नॉवेल
And when the message is that international ultimate deadline is crossing international line, and the time will work the way it and wants to work, and the humans are it mercy. या कादंबरीच्या सरतेशेवटी फॉग हा जिंकतो. आंतरराष्ट्रीय दिनांक आहे, इंटरनॅशनल गाईडलाईन जी आहे ती डेडलाईन आहे, तिच्यामुळे एक्स्ट्रा 1 डे मिळतो. आणि अंतिम संदेश असा आहे की तो खूप इम्पॉर्टंट आहे. कोणीही वेळेवरती नियंत्रण ठेवू शकत नाही, पण वेळ ही काम करण्याची इच्छा असलेल्या मार्गावरती आपलं काम करत असते. माणसाने सुद्धा त्याच पद्धतीने काम केलं पाहिजे. ते मनुष्य हा सुद्धा गुलाम आहे असं लक्षात येतं. बिफोर नाव द पेज नंबर 190. बिफोर हिज जर्नी अराउंड द वर्ल्ड, म्हणजे जगाचा प्रवास करण्याच्या अगोदर फॉग लिव्ड अ सॉलिटरी लाईफ. फॉग हा अतिशय एकाकी जीवन जगत होता. ही क्लोज्ड हिमसेल्फ ऑफ टू अदर्स अँड केअर्ड द लिटल्स अबाउट द वे ही वॉज परसिव्ड बाय अदर पीपल. त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतलं होतं. इतरांशी कोणताही कॉन्टॅक्ट ठेवला नव्हता. बाय द एंड ऑफ द ट्रिप दो ही रिकग्नाइज द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन कनेक्शन्स both in the form of love with order and the friendship and loyalty with the past part out. All above, this news understanding and appreciations is the greatest thing he has gained from this trip. Now, फॉगने ज्या पद्धतीने आपलं पूर्वीचं आयुष्य अत्यंत एकाकीपणाने घालवलेलं होतं, तो स्वतःला खोलीमध्ये नेहमी बंद करून ठेवत होता. लोकांच्या सहवासामध्ये तो अत्यंत कमी असायचा. परंतु या ट्रीपनंतर त्याला आलेले जे अनुभव आहे, त्यांना एकमेकांबरोबर आलेले जे संबंध आहे, जे प्रेम आहे, जी मैत्री आहे आणि एखाद्या व्यक्तीबद्दल असणारा विश्वास, या ठिकाणी त्याला अतिशय चांगल्या प्रकारे कमवलेलं आहे. ते शेवटी त्याला हे समजलेलं होतं की जाणूनही घेतलेलं होतं की या ट्रीपमधून त्याला पैशाव्यतिरिक्तही अजून भरपूर गोष्टी मिळालेली होती. ती म्हणजे प्रेम, मैत्री आणि दयाळूपणा. आणि त्यावेळेस तो हे जे बघत आहे की दो ही हॅज अन अपॉर्च्युनिटी डबल हिज अ फॉर्च्यून, अ फॉग्स मोटिवेशन्स टू एम्बार्क ऑन such a crazy adventures has little to do with money and instead wants to pursue honors, prove his the worth to the men of the Reform Club to show that he can do what he set out to do. The fog spent nearly all of his money along the way, showing that riches are not what he is truly out for. म्हणजेच काय, फॉग ऑनर इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. म्हणजे या ठिकाणी पैसा हा महत्त्वाचा नसून त्याला मिळालेली संधी. आणि जर ही फॉगला आपल्या आयुष्यामध्ये नशीब जेवढं दुप्पट करण्याची संधी मिळाली असती, तरीसुद्धा त्यांनी ह्या आयुष्यामध्ये हा साहसी प्रवास केलेला आहे. त्याच्यासमोर पैसा हा एकदम क्षुल्लक बाब आहे असं त्याचं म्हणणं आहे. त्याऐवजी इन्स्टेड त्याचा ऑनर इज मोर इम्पॉर्टंट दॅन द मनी. रिफॉर्म क्लबच्या इतर मित्रांना त्यांना आपली योग्यता सिद्ध करायची होती. त्याला हे दाखवून द्यायचं होतं की तो जो बोललेला आहे तो ते करून दाखवणार आणि तो करू शकतो. म्हणजेच या कादंबरीच्या थीममध्ये त्यांनी पैशाला अतिशय दुय्यम स्थान दिलेलं होतं. पुढून आपल्या वाक्यावरून लक्षात येतं बघा, फॉगने त्याच्याजवळ असणाऱ्या सगळे पैसे किंवा असणारी संपत्ती खर्च केली होती आणि त्यांनी हे दाखवून दिलेलं होतं की त्याला संपत्ती मिळवायची नव्हती, तर फिलियस फॉगला पैशापेक्षाही मान देणं, ऑनर हा जास्त इम्पॉर्टन्स होता. म्हणजेच या थीममधला ऑनर हा अतिशय इम्पॉर्टंट घटक आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा एक्झाममध्ये राईट डाऊन करता, तर एक्झाममध्ये राईट डाऊन करताना थीममध्ये तुमचे हे जवळजवळ पॉईंट्स कवर व्हायला हवे आणि हे जे मेन पॉईंट्स आहेत ते हायलाईट करायला हवे. नाव द लास्ट वन इज थ्रू आउट द एंटायर ट्रिप, म्हणजे होल ट्रिपमध्ये आलेले जे एक्सपिरियन्स आहे, फॉग अँड ही इज अ ग्रुप एन्काउंटर व्हेरियस ऑब्स्टॅकल्स स्टँडिंग इन देअर वे दिस चॅलेंजेस. प्रवासाच्या दरम्यान फॉगला किंवा त्याच्या इतर सहकाऱ्यांना आलेले जे ऑब्स्टॅकल्स आहे, ह्या ऑब्स्टॅकल्सला कशा पद्धतीने मात करता येऊ शकते, एकच संदेश मिळतो की कुठल्याही समस्येला निराकरण होऊ शकतं. म्हणजे इट इज अ नॉट ओनली अ फॉग टू शो अनसोलेबल पास पार्ट आउट
टू शोज इंजुनिटी इन मल्टिपल सिच्युएशन्स. म्हणजेच या परिस्थितीमध्ये कोणत्याही समस्येवरती सोल्युशन किंवा काम करत असताना फॉगनं आपली हुशारी दाखवलीच आहे, परंतु त्याच्याबरोबर असणारे त्याचे जे नोकर पास पार्ट आऊट याने अत्यंत प्रामाणिकपणे त्याची लॉयल्टीने ड्युटी त्याची निभावलेली आहे आणि त्याच्या मालकाबरोबर तो ऑलवेज आहेत. थोडक्यात अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज याची ही मध्यवर्ती कल्पना काय आहे किंवा प्लॉट काय आहे. रेज अगेन्स्ट द टाईम. टाईम इज अ फिकल. इम्पॉर्टन्स ऑफ द ह्युमन रिलेशनशिप. ऑनर इज अ मोर इम्पॉर्टंट दॅन द मनी अँड ऑल ओव्हर. वेळेच्या विरोधात केलेला प्रवास. ही वेळ कुणासाठीही थांबत नाही. माणसाच्या आयुष्यामध्ये ह्युमन रिलेशन्स मानवी संबंध जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच पैशापेक्षाही मानसन्मान महत्त्वाचं आहे आणि कोणतीही समस्या सोडवता येते, त्याचं निराकरण करता येतं. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये येणारे क्वेश्चन्स थीमवरती किंवा प्लॉटवरती 2 मार्क्ससाठी क्वेश्चन ऑलवेज म्हणजे विचारला जाऊ शकतो. आता मला ही खात्री वाटते की हा टॉपिक तुम्हाला थीम प्लॉट निश्चितच समजलेला असेल. याच्यामध्ये आलेले कॅरेक्टर्स असेल, कथेचा सारांश असेल, सेंट्रल आयडिया असेल, अतिशय व्यवस्थितपणे अभ्यासलेला आहोत. आता येणाऱ्या पुढच्या लेक्चर्समध्ये आपण अशाच एक्झॅक्ट पद्धतीने नेक्स्ट टॉपिक कवर करणार आहोत. ओके, नाव थँक्स अ लॉट वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ. डोंट फॉरगेट लिसन अगेन अँड अगेन. थँक्यू.